In this video, we learn about 8th mathematics, chapter number 6, factorization of algebraic expression, part 2, practice set 6.3 and 6.4. तर या व्हिडिओमध्ये पाहूया आपण बैजिक राशीचे अवयव, सराव संच 6.3 आणि 6.4. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आपण फॅक्टर्स ऑफ a क्यूब मायनस b क्यूब म्हणजेच a घन वजा b घन याचे फॅक्टर्स पाडणे आणि या ठिकाणी सहज आणि सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर पाहूया a क्यूब मायनस b क्यूब हाऊ टू फॅक्टराइज. तर या ठिकाणी अवयव पाडा a घन वजा b घन याचं सूत्र कसं तयार होतं हे आपल्याला शिकायचं आहे. a घन वजा b घन. तर आपल्याला यापूर्वीचं सूत्र प्रिव्हियस वी नो a क्यूब a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. From this formula we have a cube minus b cube, so we write here a minus b cube and 3 minus 3 a square b here plus 3 a square b plus 3ab square minus 3ab square is equal to a cube minus b cube. Now here a minus b bracket cube is equal to from this you write here a cube minus b cube is equal to a minus b bracket cube plus 3a square b minus 3ab square, as here if a minus b and in second bracket a minus b bracket square plus here the common 3ab and in bracket a minus b. So the next step, a minus b and a minus b common from the both terms, so a minus b is common and in bracket a minus b bracket square plus 3ab bracket close. Now the next step, a minus b कंसामध्ये याचा आपण विस्तार करूयात. a वजा b कंसाचा वर्ग म्हणजेच a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग अधिक 3ab means a minus b in bracket a square minus 2ab plus 3ab means plus ab and plus b square. तर या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, मायनस 2ab आणि अधिक 3ab आहे, तर मायनस 2 वजा होतील आणि या ठिकाणी फक्त ab शिल्लक राहील. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे सूत्र मिळालेलं आहे हे सूत्र आहे a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b अँड इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. दिस इज फॅक्टर ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. तर या पद्धतीनं a घन वजा b घन याची अवयव आपण पाडू शकतो किंवा आपल्याला या ठिकाणी अवयव लिहिता येतात. तर याच सूत्रावर आधारित आपल्याला 6.3 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न पाहायचे लगेच. तर पाहूयात सराव संच 6.3 फॅक्टरायझेशन अँड हिअर द फर्स्ट प्रॉब्लेम y क्यूब मायनस 27. सो फर्स्ट ऑफ ऑल यू राईट एज y क्यूब मायनस 27 means y cube minus 3 cube. As formula in first bracket म्हणजे सूत्रानुसार जर आपण विचार केला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये y वजा 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y चा वर्ग अधिक y गुणिले
3 अधिक 3 चा वर्ग ब्रॅकेट क्लोज. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो y वजा 3 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग अधिक 3y अधिक 9. तर हा आहे y क्यूब मायनस 27 याचे फॅक्टर्स, अँड these factors are y minus 3 in bracket y square प्लस 3y प्लस 9 या पद्धतीने आपल्याला लिहिता येतील. यानंतर दुसरा प्रश्न आहे x क्यूब. हियर x cube minus 64y cube means you write x cube minus 4y bracket cube. X cube minus 4y bracket cube is equal to, in first bracket, x minus 4y, in second bracket square of first means x square प्लस मल्टिफिकेशन ऑफ बोथ टर्म म्हणजे दोन पदाचा गुणाकार 4 आणि 4y आणि x चा गुणाकार 4xy आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 16y वर्ग. म्हणजे या ठिकाणी याचे अवयव आहेत x वजा 4y, दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 4xy अधिक 16y वर्ग. तर या पद्धतीने आपण हे दोन्ही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. तर या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे 27 m घन वजा 216 n घन. तर दिलेल्या माहितीनुसार 27 m घन मायनस 216 n घन. तर याबद्दल आपल्याला असं लिहिता येईल 3m कंसाचा घन वजा 6n कंसाचा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये जे पद आहेत तेच 3m वजा 6n, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 9m वर्ग अधिक दोन्ही पदाचा गुणाकार 3 संग 18 mn प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 36n वर्ग. म्हणजे या ठिकाणी अवयव आहेत 3m वजा 6n, दुसऱ्या कंसामध्ये 9m वर्ग अधिक 18mn प्लस 36n स्क्वेअर. तर या पद्धतीने अगदी 2 ओळीमध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. त्यानंतर जो नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे 125y घन वजा 1. 125y घन म्हणजेच 5y कंसाचा घन वजा 1 चा घन बरोबर 5y वजा 1 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 25y, 5y आणि 1 चा गुणाकार 5y प्लस 5y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 1. तर या ठिकाणी याचा विस्तार आलेला आहे. अवयव 5y वजा 1 कंसामध्ये 25y स्क्वेअर आहे या ठिकाणी अधिक 5y अधिक 1. तर दिलेल्या सूत्राचा वापर करून युजिंग द गिवन फॉर्म्युला यू सॉल्व दिस प्रॉब्लेम. नाउ वी सी द नेक्स्ट 5th क्वेश्चन. हियर द 5th क्वेश्चन इज 8p क्यूब मायनस 27p क्यूब. तर या ठिकाणी जर आपण याचं स्पष्टीकरण लिहिलं 8p घन वजा 27/p घन. तर यालाच आपल्याला असं लिहिता येतं 2p कंसाचा घन वजा 3/p कंसाचा घन बरोबर पहिल्या पदामध्ये पहिल्या कंसात किंवा इन फर्स्ट ब्रॅकेट 2p मायनस 3/p, इन सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट 4p स्क्वेअर प्लस मल्टिफिकेशन ऑफ 2p इंटू 3/p and in second bracket square 9/p square. So here
the answer is 2p minus 3 upon p in second bracket 4p square plus p cancel and 2 and 3 6 plus 9 upon p square. This is the correct answer. Now the question number 6 is 343a cube minus 512b cube means 7a bracket cube minus 8b bracket cube is equal to 7a plus minus 8b in second bracket square of first 49a square plus multiplication 7 into 8 56ab plus square of second 64b square. So its answer 7a minus 8b in second bracket 49a square plus 56ab plus 64b square. Now the next question, question number 7. In question number 7, 64x cube minus 729y cube and its explanation as 64x cube minus 729y cube means 4x bracket cube minus 9y bracket cube is equal to in first bracket 4x minus 9y in second bracket square of first 16x square plus multiplication of both 36xy square of second 81y square, and hence the factor 4x minus 9y second bracket 16x square plus 36xy plus 81y square. Now the next last question from the practice set 6.3, 16a cube here a cube, so 16a cube minus 128b cube, when here the 16 remove from both term, we have write here 16 in bracket a cube minus 8 upon b cube. So we write here 16 in bracket a cube minus 2 upon b bracket cube, bracket close. So its factor 16 in bracket a minus 2 upon b bracket close, and in next bracket a square plus multiplication of a into 2ab 2 upon ab, so 2a upon b plus square of second 4b square, and this is the correct answer. In this way we solve this problem. Now we see the next second question, simplify. सोपे रूप द्या. तर सोपे रूप द्यामध्ये पहिला प्रश्न आहे x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना दोन सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. तर जर आपण स्पष्टीकरण पाहिलं x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब, here x plus y bracket cube means x cube plus 3x square y plus 3xy square plus y cube, and the second minus in second bracket x cube minus 3x square y plus 3xy square minus y cube. Next step, x cube plus
3x square y plus 3xy square प्लस वाय क्यूब अँड मल्टिपल ऑफ मायनस. तर या ठिकाणी वजा चिन्हानं जर ह्या पूर्ण कंसाला गुणलं तर ज्या ठिकाणी प्लस आहे ते मायनस होतं आणि जे मायनस आहे ते प्लस, म्हणजे ज्या ठिकाणी मायनस एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय मायनस 3xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब. सो हिअर द मायनस एक्स क्यूब अँड प्लस एक्स क्यूब कॅन्सल, मायनस 3xy स्क्वेअर plus 3xy square cancel and remains 3x square means 6x square y cube and y cube plus 2y cube. In this way we solve this. Now next question. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. तर या ठिकाणी जो दुसरा प्रश्न दिलेला आहे 3a plus 5b bracket cube minus 3a minus 5b bracket cube. How to solve this question? Here suppose 3a means a or 5b means b. So suppose that or 3a is equal to x, 3a is equal to x and 5b is equal to y. Means let किंवा समजायचं आपल्याला या ठिकाणी 3a बरोबर x आणि 5b बरोबर y आहे. तर या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवत असताना 3a अधिक 5b कंसाचा घन वजा 3a वजा 5b कंसाचा घन. तर 3a म्हणजेच x अधिक y कंसाचा घन वजा x वजा y कंसाचा घन. तर या ठिकाणी याचा विस्तार आपल्याला माहिती आहे, एक्सपांड फॉर्म x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3y x y स्क्वेअर प्लस y क्यूब. अँड फॉर सेकंड मायनस इन ब्रॅकेट x cube minus 3x square y plus 3xy square minus y cube bracket close. So the next step, x cube plus 3x square y plus 3xy square plus y cube. Then multiple minus to all bracket. तर या ठिकाणी ऋण वजा चिन्हाने या पूर्ण कंसाला जर गुणलं तर या ठिकाणी येईल मायनस एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय मायनस 3xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब. तर या ठिकाणी पहा आता मायनस एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब कॅन्सल, मायनस 3xy स्क्वेअर प्लस 3xy स्क्वेअर कॅन्सल. सो रिमेन 6x स्क्वेअर वाय 3x square y and 3x square y 6x square y plus y cube and y cube 2y cube. Then put the value x means 3a and y means 5b. So 6 in bracket x means 3a bracket square and y means 5b plus 2 in bracket y cube means 5b bracket cube. So here 6 into 3 means 6 into 9a square into 5b plus 2 into 125b cube. So here the multiplication 6 into 9 into 5, 6 into 9 into 5. Here the multiplication is 270 a square b plus 250 b cube. This is the correct answer. तर या पद्धतीनं जेव्हा तुम्हाला या ठिकाणी 3a 4b किंवा 2 व्हॉटेवर मे बी तर त्या ठिकाणी आपल्याला x किंवा y मानायचं आहे, त्यानुसार आपल्याला हे सिंप्लिफिकेशन करायला अगदी सोपं जाईल आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी किंमत ठेवू शकता. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इन क्वेश्चन नंबर 3 here the question number 3, a plus b bracket cube minus a cube minus b cube. So it's
सिम्प्लिफाय a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू हियर एक्सपांड फॉर्म. तर याचं विस्तारित रूप येणार आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. तर या ठिकाणी मायनस a क्यूब मायनस b क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब. हियर मायनस a क्यूब प्लस a क्यूब कॅन्सल प्लस b क्यूब मायनस b क्यूब कॅन्सल अँड रिमेन्स 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. दिस इज अ सिम्पली फॉर्म. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4 p क्यूब मायनस p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. सो यू सॉल्व दिस. डायरेक्टली हियर p क्यूब मायनस इन ब्रॅकेट p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. तर आपण डायरेक्ट याचा विस्तार करू शकतो. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल p क्यूब ॲज इट इज मायनस इन ब्रॅकेट याचा जर पूर्ण विस्तार केला तर या ठिकाणी येईल p क्यूब प्लस 3p स्क्वेअर प्लस 3p plus 1 and then multiple minus sign to all bracket p square minus 3p square minus 3p minus 1 and p square and minus p square cancel, so remains 3p square minus 3p minus 1. Now the next question, question number 5. Here the question number 5 is 3xy minus 2ab bracket cube minus 3x plus 2ab bracket cube. So solving this example, तर या ठिकाणी आपल्याला सपोज दॅट करायचं आहे. समजा 3xy बरोबर m 2ab बरोबर n. So put this value here 3xy minus 2ab bracket cube minus 3xy plus 2ab bracket cube. So here 3x is equal to m, so put here m minus n bracket cube minus m plus n bracket cube is equal to expand of m minus n m cube minus 3m square n plus 3m n square minus n cube, and in second bracket m cube plus 3m square n plus 3m n square plus n cube, and the next step m cube minus 3m square n plus 3m n square minus n cube and minus multiply to second bracket. तर या ठिकाणी वजा चिन्हाने जर ह्या पूर्ण कंसाला गुणलं तर हे वजा m घन वजा 3m वर्ग n वजा 3m n वर्ग आणि वजा n घन. तर या ठिकाणी पहा आता m घन आणि वजा m घन कॅन्सल होईल. म्हणजे m घन मधून m घन वजा केले 0 होतं, त्यामुळे हे कॅन्सल म्हणतो आपण. n घन मायनस n घन कॅन्सल. त्यानंतर पहा प्लस 3m n स्क्वेअर minus 3m n square, this also cancel and remains minus here n cube and n cube minus minus, so this is remain n cube and n cube, so remains minus 3m square n and minus 3m square n means 6 minus 6m square n and minus n minus 2n square. तर या ठिकाणी चुकून आपण कट केलं होतं, तर हे दोन्ही मायनस असल्यामुळे मायनस मायनस
-2n² होईल. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूयात. -6m² म्हणजेच 3xy कंसाचा वर्ग आणि n म्हणजेच 2ab वजा 2 कंसामध्ये n म्हणजेच 2ab ब्रॅकेट क्यूब. तर या ठिकाणी आपण वजा 6 गुणिले याचा जर वर्ग केला तर 9xy गुणिले 2ab वजा 2 गुणिले 8a घन b घन म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहील पहा -6 9 आणि 2 यांचा गुणाकार -6 × 9 54 × 2 -108 and here x² y² ab -2 × 8 16a³ b³. तर हे आपलं उत्तर असेल. तर या ठिकाणी जे आपण n घन कट केलं होतं एवढं फक्त दुरुस्ती करा, बाकी मग सेम आणि या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.5 मधील 6.3 मधील सर्व प्रश्न संपलेले आहेत. यानंतर पाहूया आपण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच गुणोत्तरीय बैजिक राशी. रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन यालाच मराठीमध्ये गुणोत्तरीय बैजिक राशी असं म्हणतात. तर गुणोत्तरीय बैजिक राशीमध्ये नेमकं काय आहे तर आपल्याला आता या उदाहरणामध्ये अनेक उदाहरणं एकत्रित दिली जाणार आहेत आणि आपल्याला ते सोडवायची असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. a² अधिक 5a अधिक 6 छेदामध्ये a² वजा a वजा 12 गुणिले a वजा 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे a² -4. तर याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. तर सिम्पली वे यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम अँड ऑल these type problem in practice set 6.3 also. So it's very important to all problems. So how to solve it? तर या ठिकाणी पहा आता हे आपल्याला जर सोडवायचा असेल हा प्रश्न याला सिम्प्लिफाय करायचा आहे. तर या ठिकाणी x² अधिक 5a अधिक 6 याचं हे नेमकं कोणाचे अवयव आहेत किंवा याचे अवयव काय पडतात हे आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण यापूर्वी पण हे वर्गपदी कशी सोडवायची शिकलेली आहे. तर यावरून आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो a² अधिक 5a अधिक 6 म्हणजेच a अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये a अधिक 2. त्यानंतर a² वजा a वजा 12 म्हणजेच या ठिकाणी आपण a वजा 4 आणि a प्लस 3 लिहू शकतो गुणिले a वजा 4 ॲज इट इज. आणि या ठिकाणी पहा आता a² वजा 4 आहे तर आपण इथे a² वजा 2 चा वर्ग लिहू शकतो म्हणजे हेच a प्लस 2 आणि a मायनस 2 या पद्धतीने लिहिता येतं. सो हिअर सेम ब्रॅकेट यू कॅन इरेज म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे सारखे ब्रॅकेट आहेत ते कट करू शकतात. a minus 4 then a plus 3 cancel, a plus 2 cancel and remains only a minus 1. So its answer 1 upon a minus b. तर या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर यासारखी महत्त्वाची प्रश्न आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 6.4. तर समजून घेऊयात प्रॅक्टिस सेट 6.4 लगेच. क्वेश्चन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.4. प्रॅक्टिस सेट 6.4 सराव संच 6.4 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न यामधील पहिलाच प्रश्न आहे m² - n²
upon m plus n bracket square into m square plus mn plus n square upon m cube minus n cube. So how to solve? M square minus n square upon m plus n bracket square into m square plus mn plus n square upon m cube minus n cube. So let's solve. M square plus n square means m plus n and second bracket m minus n upon m square plus n square means m plus n and second bracket m plus n into here same as it is m square plus mn plus n square bracket close, and at the denominator m cube minus n cube means m minus n in second bracket m square plus mn plus n square bracket close. So now त्या ठिकाणी पहा आता जे समान आहे ते आपण कट करू शकतो. डिवाइडेड m minus n cancel, m plus n cancel, then m square plus mn plus n square and m square plus mn plus n square also cancel, and here remains only 1 upon m plus n, and this is the correct answer. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. In second question, a square plus 10a plus 21 upon a square plus 6a minus 7 into a square minus 1 and a plus 3. Solving this problem. तर हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर पहा a square अधिक 10a अधिक 21 छेदामध्ये a square अधिक 6a वजा 7 is equal to into a square minus 1 means a square minus 1 square upon a plus 3. Here the factor of a square plus 10a plus 20, directly you can write a plus 7 and a plus 3 upon here a square plus 6a minus 7 means a minus 1 and in second bracket a plus 6. Here a plus 7 because 7 into minus 1 minus 7 and its addition plus 6. Next a square minus 1 square means a plus 1 in second bracket a minus 1 and here x plus 3. Now we can divided x plus 3, sorry here a plus 3 cancel, a plus 7 cancel, a minus 1 cancel, and remains only a plus 1, and this is the correct answer. Now the question number 3. In question number 3 the question is question number 3, 8x cube minus 27y cube upon 4x square minus 9y square. Here its solution is 8x cube minus 27y cube upon 4x square minus 9y square. So here 8x cube means 2x bracket cube minus 3y bracket cube upon 4x square means 2x bracket square minus 3y bracket square, and here the expand form 2x cube minus 3y cube
means 2x minus 3y in first bracket, in second bracket 4x square plus 2 into 3 6xy plus 9y square bracket close, and upon 2x plus 3y first bracket and 2x minus 3y second bracket. So here 2x minus 3y cancel and 2x minus 3y cancel and remain 4x square plus 6xy plus 9y square upon 2x plus 3y, and here this is a right answer or simplified. Now we see the question number 4. Question number 4 is x square minus 5x minus 24 upon x plus 3 in second bracket x plus 8 into x square minus 64 upon x minus 8 bracket square. So सिम्प्लिफिकेशन ऑफ दॅट. तर आता हा जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर या ठिकाणी पहा x वर्ग वजा 5x वजा 24 छेदामध्ये x अधिक 3 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा, तर या ठिकाणी 64 बघायला आपण 8 चा वर्ग लिहू शकतो आणि छेदामध्ये x वजा 8 कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी पहा x वर्ग वजा 5x वजा 24, तर याचे जर आपण अवयव पाडले तर x मायनस 8 एका कंसामध्ये आणि x प्लस 3, यानंतर x प्लस 3 and x प्लस 8 into x square minus 8 square means x minus 8 second bracket x minus 8 upon x square plus 8 and minus 8 and denominator x minus 8 bracket square means x minus 8 x minus 8. Now we have to divided x plus 3 cancel, x plus 8 cancel, x minus 8 cancel, x minus 8 and x minus 8 also cancel, and here remains only 1 because x plus 3 1, x plus 3 1, here all 1 are comes, म्हणजे या ठिकाणी सगळीकडे एक एकच येतो आणि ह्या 1 चा गुणाकार आणि छेदामध्ये पण 1 म्हणजे उत्तर येतं 1. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. हियर द क्वेश्चन नंबर 5 इज 3x square minus x minus 2 upon x square minus 7x plus 12 into, sorry, here the sign is divided, 3x square minus 7x minus 6 upon x square minus 4. To solving this problem, first we have the factorization of 3x square minus x minus 2 and 3x square minus 7x minus 6. So here first we have to factorize. तर आपण याचे अवयव पडून घेऊया. 3x वर्ग वजा x, तर या ठिकाणी पहा 2 आणि 3 चा गुणाकार करावा लागेल, तो येतो वजा 6, ज्यांची बेरीज वजा 1 येणार आहे. जर असे अवयव आपण पाहिले तर वजा 3 अधिक 2 हे 2 अवयव पडतील, म्हणजे 3x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 2 पहिल्या दोन्हीतून आणि लास्ट 2 मधून या ठिकाणी जर कॉमन काढलं तर या ठिकाणी कॉमन येईल 3x कंसात राहील x वजा 1, यामध्ये कॉमन निघेल वजा अधिक 2, तर या ठिकाणी हे 2 कॉमन घेतल्यानंतर कंसात राहील x वजा 1 म्हणजेच या ठिकाणी फॅक्टर आहेत x मायनस 1 आणि
3x अधिक 2. त्यानंतर आपल्याला फॅक्टर घ्यायचे आहे 3x वर्ग अधिक 7 वजा 7x वजा 6. तर याचे जर आपण फॅक्टर घेतले तर पहा काय होतील. 3x वर्ग वजा 7x वजा 6. तर या ठिकाणी 3 आणि 6चा जर गुणाकार केला तर तो येतो 18 वजा 18 आणि आपल्याला बेरीज पाहिजे वजा 7. तर या ठिकाणी याचे अवयव पडतील वजा 9 प्लस 2. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3x वर्ग वजा 9x प्लस 2x वजा 6. तर या ठिकाणी आपण 3x कॉमन घेऊयात. 3x कंसामध्ये राहील x वजा 3. या ठिकाणी 2 कॉमन अधिक 2 कंसात राहील x वजा 3. म्हणजे ज्याचे फॅक्टर आलेले आहेत 3x अधिक 2 आणि x वजा 3. तर आपण हे डायरेक्टली या ठिकाणी लिहू शकतो. सो 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12. आता हे डिव्हिजन आहे तर याला आपण मल्टिपल करून नेक्स्ट टर्म इनवर्स करू शकतो. म्हणजेच x वर्ग वजा 4 च्या ऐवजी 2 चा वर्ग लिहा आणि छेदामध्ये 3x वर्ग वजा 7x वजा 6. तर या ठिकाणी पहा 3x वर्ग वजा x वजा 2 याचे जर फॅक्टर पाहिले तर ते आहेत x वजा 1. या ठिकाणी पहा x वजा 1 आणि x प्लस 3 3x प्लस 2. छेदामध्ये या ठिकाणी आता x वर्ग वजा 7x अधिक 12 याचे जर आपण अवयव लिहिले तर x वजा 3 आणि x वजा 4 हे अवयव पडतील. इंटू या ठिकाणी आपण आता x वर्ग वजा 2 चा वर्ग म्हणजेच x अधिक 2 एका कंसामध्ये x वजा 2 दुसऱ्या कंसामध्ये आणि छेदामध्ये याचे जर फॅक्टर्स लिहिले तर या ठिकाणी पहा 3x अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3. Let's here x minus 3. Here only 3x plus 2 and 3x plus 2 cancel. So remains x minus 1. Here x plus 2, x minus 2, and at the denominator x minus 3 means x minus 3 bracket square, and here x minus 4. And this is a correct answer. Otherwise you can write here x minus 1 and x plus 2 x minus 2 means x square minus 4 x minus 3 bracket square second bracket x minus 4. तर या ठिकाणी हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तुम्ही कोणतेही उत्तर लिहिला तरी तुमचं उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6 लगेच. क्वेश्चन नंबर 6 इज 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 अपॉन 16x स्क्वेअर मायनस 9. टू सॉल्व दिस क्वेश्चन फर्स्ट वी फॅक्टराइज. तर या ठिकाणी आपल्याला 4x वर्ग वजा 11x अधिक 6 याचे अवयव पाडावे लागतील. तर या ठिकाणी पहा 4 आणि 6चा जर गुणाकार केला तर 6 चोक 24 आणि वजा 11 येण्याचं असेल तर या ठिकाणी वजा 8 आणि वजा 3 यांचा गुणाकार येतो प्लस 24 आणि ॲडिशन येते मायनस 11. सो वी हॅव राईट हिअर 4x स्क्वेअर मायनस 8x मायनस 3x प्लस 6 अपॉन 16x स्क्वेअर म्हणजेच 4x कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग. नेक्स्ट स्टेप हियर द कॉमन 4x स्क्वेअर मायनस 8x means 4x in bracket x minus 2 in second bracket. Here the minus 3 is common and in bracket x minus 2. 4x bracket square minus 3 square
Here the x minus 2 common and x minus 2 and second bracket 4x minus 3 upon 4x square minus 3 square means first bracket 4x plus 3 and second bracket 4x minus 3. We have to cancel 4x minus 3 and remains x minus 2 upon 4x plus 3. And here this is a correct answer, x minus 2 and 4x plus 3. Let's the question number 7. Question number 7 is a cube minus 27 upon 5a square minus 16a plus 3 divided a square plus 3a plus 9 upon 25a square minus 1. So in this problem a cube minus 27 याचं जे काही फॅक्टर आहे ते आपण डायरेक्ट लिहू शकतो. a square plus 3a plus 9 याचे पण फॅक्टर आपल्याला डायरेक्ट लिहिता येतील. तर 5a square minus 16a plus 3 याचे फॅक्टर आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावे लागतील. 25a square minus 1 हे पण आपण डायरेक्ट लिहू शकतो. तर याचे जर फॅक्टर पाहिले आपण 5a वर्ग वजा 16a plus 3. तर या ठिकाणी आपल्याला 5 आणि 3 चा गुणाकार करतो आपण प्लस 15. तर प्लस 15 आणि बेरीज वजा 16 येण्यासाठी दोन फॅक्टर मायनस 15 आणि मायनस 1 म्हणजेच आपल्याला 5a वर्ग वजा 15a वजा 1a अधिक 3 याचे अवयव पाडावे लागतील. तर या ठिकाणी या दोन्हीतून आणि या दोन्हीतून कॉमन घेऊया. तर या ठिकाणी येईल 5a कंसामध्ये राहील a वजा 3. या ठिकाणी वजा 1 कॉमन येईल आणि कंसामध्ये राहील a वजा 3 म्हणजेच 5a वजा 1 आणि a वजा 3 हे फॅक्टर आहेत, हे लक्षात घ्या. यानंतर पाहूया आपण डायरेक्ट आता या ठिकाणी फॅक्टर्स लिहूयात. a क्यूब वजा 27. तर या ठिकाणी पहा a क्यूब a क्यूब वजा 27 याला आपण असं लिहू शकतो a क्यूब वजा 3 क्यूब अपॉन 5a स्क्वेअर मायनस 16a प्लस 3 याबद्दल आपल्याला डायरेक्ट हे लिहिता येईल 5a वजा 1 आणि a वजा 3. या ठिकाणी डिव्हिजन आहे तर याला मल्टिपल आणि हे 25a स्क्वेअर मायनस 1 न्यूमिनेटरला. तर या ठिकाणी 5a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अपॉन a square plus 3a plus 9. Then next step here a minus 3 in second bracket a square plus 3a plus 9 upon 5a minus 1 and a minus 3 into 5a plus 1 and here 5a minus 1 upon a square plus 3a plus 9. So here we cancel a minus 1 means a minus 1 चा a minus 1 a minus 1 चा a minus 1. 5a minus 1 cancel. A square plus 3a plus 9 a square plus 3a plus 9 also cancel and here remains only 5a plus 1 and this is a correct answer. यानंतर पाहूया लास्ट क्वेश्चन नंबर 8. In question number 8 the question is a square minus 2x plus x square upon 1 minus x cube into 1 plus x square upon 1 plus x. So solving this question a square minus 2x plus x square
upon 1 minus x cube, here 1 cube also, into 1 plus x square upon 1 plus x. So the next step, a square minus 2x plus x square means 1 minus x, and in second bracket 1 minus x upon here 1 minus x in bracket x square plus x 1 square plus x square into 1 plus x square upon 1 plus x. And the next step, here 1 minus x upon 1 minus x in bracket 1 plus x square into in bracket 1 plus x square upon 1 plus x. And here 1 minus x cancel, 1 minus x चा 1 minus x चा 1, 1 plus x square 1 plus x square also cancel, and here remains x minus 1 or 1 minus x, and here 1 plus x, and this is our answer or simplification. So its answer become 1 minus x upon 1 plus x. In this way we solve all problems from practice set 6.3 and 6.4. In the next period we learn about the variation and types of variation. Still online. Meet in next video. Thank you very much.